साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. गांधीनगर परिसरातील TP3 फायनल प्लॉट क्रमांक 44 येथील चिल्ड्रन पार्क आरक्षित जागेवरील संस्मरण उद्यान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून महापालिकेच्या कथित नियमबाह्य कारभारामुळे शहरात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित उद्यानाची तब्बल 55 लाख रुपयांहून अधिक थकबाकी असल्याने महापालिकेने संबंधित संस्थेला नोटीस बजावत 24 तासात रक्कम भरण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा जागा ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई करण्यात येईल असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. महापालिकेने 2019 मध्ये TP3 फायनल प्लॉट क्रमांक 44 येथील जागा शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला भाडे तत्वावर दिली होती. या संस्थेचे संबंध MIMचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्याशी जोडले जात असल्याची चर्चा आहे. मात्र संबंधित संस्थेचा 3 वर्षांचा ऑडिट अहवाल नसताना तसेच संस्थेच्या घटनेत अशा प्रकारच्या उपक्रमाची तरतूद नसताना देखील ही जागा देण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामध्ये महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कथित भागीदारीमुळेच नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 4700 चौरस मीटर जागेपैकी 2350 चौरस मीटर जागा उद्यानासाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित जागेवर मंगल कार्यालय सुरू करण्याची अट करारात असल्याचे सांगितले जाते. मात्र कराराची मुदत संपल्यानंतरही नव्याने कोणताही करार करण्यात आलेला नसताना जागेवर विविध बांधकामे, पाण्याच्या पाईपलाईनसह अनेक कामे करण्यात आल्याचा आरोप आहे. ही सर्व कामे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने नियमबाह्य पद्धतीने झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. भूमी व मालमत्ता विभागाने थकीत भाडे वसुलीपूर्वी यासाठी 14 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर थकबाकी न भरल्याने आता कठोर कारवाईचा इशारा देण्यात आले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत पत्रकार तथा व्हिसल ब्लोअर कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेतून या प्रकरणाची कथित गैरव्यवहार उघड होणार का याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.